सुनबाई, चहा झाला का? अगं आण की लवकर. अगं चहा झाला का? अगोदर बाबांना दे. आणते आणते. या बाबांना तर कधी धीरच नसतो, नुसती सकाळपासून कटकट कटकट. त्या एकदाच्या सगळ्यांनी चहा. ज्येष्ठा दे बाबांना. मम्मी, बाबांच्या ग्लासला कढी का नाहीये? आणि चहा सुद्धा किती गरम आहे. हा ग्लास पडला तर? बरोबर वहिनी, मी पण तेच म्हणत होतो. बाबांना चांगला कप द्या ना. आणि त्याच्याबरोबर बशी दिलीत तर फार उत्तम होईल. काय नको, बाबांनीच सगळे कप फोडलेत. तसं पण काय फरक पडतो म्हाताऱ्या माणसाला. मम्मी, माझं एक काम करशील का? आता तुझं काय? आणखीन जर 2 कप फुटले ना की ते मला दे, मी जपून ठेवी. तुला कशाला पाहिजे ते? तुम्हा दोघांसाठी. तुम्ही दोघे जेव्हा म्हातारे व्हाल ना तेव्हा ते तुम्हाला उपयोगी पडतील. काय म्हणालीस? अगं बरोबर तर ती बोलली. कर्म तशी फळं. वहिनी, ज्येष्ठावर रागावू नकोस. आणि अजून बाबांना किती त्रास देशील? आज जो त्रास आपण त्यांना देतो, उद्या आपली मुलं मोठी झाल्यानंतर तो त्रास आपल्याला दिल्यानंतर कसं वाटेल? आज जे काही आपण आहोत ना ते बाबांमुळेच. चुकलं माझं. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.